नमस्कार मित्रांनो, मी करण कांडेकर. समृद्ध शेती गोठा व्यवस्थापन युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी अशा व्यक्तिमत्वाला भेटायला आलो आहे. त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांची संघर्ष गाथा जर ऐकली एकदम मनाला ग्रेट फील होत आहे. मला देखील आज अशा व्यक्तिमत्वाचा प्रवास आणि ती कहाणी त्यांची आज मी आपल्याला या युट्यूब चॅनलद्वारे आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर जवळपास त्यांचं 2 वर्षापासून त्यांचं चॅनल चालू, युट्यूब चॅनल, आणि इतके भारी भारी व्हिडिओ त्यांचे मुलाखतीचे आणि स्टुडंटचे, जे एक टीचर देखील आहे, त्यांचे क्लासेस देखील आहे स्वतःचे. तर आज या त्यांची सर्व माहिती आणि त्यांचा सगळं जो संघर्ष आहे आपण आजच्या या मुलाखतीद्वारे आज त्यांच्या जुबानी त्यांच्याकडून आज ऐकूया. नमस्कार. नमस्कार. तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. तर गेल्या कालच त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे आणि आज ते एकदम खुश वाटत आहे मला देखील. आणि मला देखील आनंद होतोय. काल त्यांचं मी स्टेटस बघितलं, मला एकदम भारी वाटलं. कारण माणूस इतका मेहनती आणि त्यांना जे मेहनतीचं फळ आज भेटलेलं आहे. येत्या 9 जूनला त्यांना तो पुरस्कार जाहीर झाला आणि तो पुरस्कार येत्या 9 जूनला तो पुरस्कार त्यांना पुणे येथे भेटणार आहे. तर आज भेटूया त्यांना आणि त्यांच्याकडून त्यांचा संघर्ष आणि त्यांचा जीवन प्रवासाला आपण जाणून घेऊया. नक्कीच. तर रोशन सर, आज तुम्हाला भेटून खूप खूप भारी वाटतं, एकदम ग्रेट फील होत आहे. मला पण फर्स्ट टाइम मी आजपर्यंत लोकांचे खूप इंटरव्ह्यू घेतले, पण आज माझी कुणीतरी इंटरव्ह्यू घ्यायला आला याचा मला खूपच आनंद झालाय. कारण की मागे एका व्हिडिओमध्ये एक मधुमिता म्हणून आणि एक कृष्णवेद म्हणून 2 मुलांनी मध्ये इंटरव्ह्यू मध्ये काही प्रश्न मला विचारले होते. ती फिलिंग जी माझ्या मनात होती ना, ती जबरदस्त होती. आणि आज करण कांडेकर तुम्ही आमच्याकडे आले, ती पण माझ्यासाठी ती एक फिलिंगच वेगळी आहे. मला देखील तुम्हाला भेटून खूप भारी वाटतं. गेल्या 1-2 महिन्यापासून मी तुमचे युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघतोय आणि तुम्हाला मी याच्यामध्ये एकदा भेटलो होतो. आणि खरंच तुम्ही देखील उत्सुक राहाल या प्रश्नासाठी भेटायला. मी आज भेटलो, मला तर खूप आनंद झाला आहे. तर त्यांचा जीवन प्रवास आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्याच जुमाने आपण त्यांची सर्व मुलाखतीद्वारे आज त्यांचा संघर्ष आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू. रोशन सर, मला एक सांगा, तुम्ही युट्यूब मध्ये कधीपासून उतरला आणि का आवड तुम्हाला युट्यूब मध्ये व्हिडिओ बनवण्याची? लय महत्वाची गोष्ट आहे. मला युट्यूब चालू करून जवळपास 4 वर्ष झाले बरं. पण ते काय झालं, काही चॅनल चाललेत, काही चॅनल चालले नाही. ती करोनाच्या आधीपासूनची गोष्ट आहे. आता जर एखाद्या वक्त्याला जर तयार व्हायचं असेल ना, फेस टू फेस कॅमेरा फेस करण्याची त्याची एक कंडिशन असते, एक स्थिती असते. मग ती कुठं आपण बघायची. मग मी काय केले, छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ बनवायला युट्यूबला चालू केले. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, करोनाच्या आधीपासूनची. आणि नंतर मला ती तशी सवय लागली. पहिले चॅनल माझे एकही चॅनल चालला नाही बरं का. तो रिअल रोशन पाटोळे असेल, त्याच्यानंतर रिअल रोशन पाटोळे शॉर्ट असेल. आजही त्याच्यामध्ये 700-800 सबस्क्रायबर आहेत. त्याच्याकडे मी लक्ष नाही देत, ते फक्त बाजूला ठेवलेले आहेत. पण मला गेल्या 4 वर्षापासून त्या गोष्टीची सवय लागली. आणि तेव्हापासूनच मग माझ्या मधला वक्तेपणा जागा झाला. अरे मी चांगलं बोलू शकतो, मी चांगला कॅमेरा फेस करू शकतो, मी इतरांना मोटिवेट करू शकतो, इतरांची संघर्षाची कहाणी मी माझ्या चॅनलवरती मांडू शकतो. जेणेकरून ती संघर्षाची कहाणी ऐकून तरुणांना तरुणींना ती एक मोटिवेट करेल, एक प्रेरणा देईल. त्यासाठी मग मी या क्षेत्रात मध्ये जास्त उतरलो. आणि मग मला एक वेळेस आता जेवण नसतं तर चालेल, पण मला हे युट्यूब पाहिजे. ती एक लत लागली. काहीला सिगरेटची, दारूची, तंबाखूची लत लागते, काहीला सकाळी तंबाखू खाल्यानंतर होत नाही. तसं आता मला युट्यूब पाहिल्याशिवाय होत नाही किंवा युट्यूबला व्हिडिओ सोडल्याशिवाय होत नाही. ती मला एक लत लागली, ऍडिक्शन आपण त्याला म्हणूया. म्हणजे मला अशी युट्यूबची सवय लागली. असं मी तर ऐकलं होतं युट्यूबवर पैसे देखील भेटतात. तर तुम्हाला पैसे देखील भेटत होते? नक्कीच. माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि त्या मॉनिटाईज होण्यामागची खूप मोठी कहाणी आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये माझा चॅनल मॉनिटाईज झाला होता, एका महिन्यामध्ये. आणि मॉनिटाईजला त्यावेळेस लागत होते 1000 सबस्क्रायबर आणि 4000 आवर्सचा वॉच टाइम लागत होता. आणि एखाद्या युट्यूबरसाठी एखादं चॅनल मॉनिटाईज होणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ते माझ्यासाठी झालं होतं. मला चांगलं आठवतंय, माझा 17 जुलै काहीतरी चॅनलचा ओपनिंग डेट आहे. आणि ऑगस्ट मध्ये ना चॅनल माझा जवळपास रनिंग मध्ये आला होता चांगला. आणि मी मॉनिटाईजला टाकला, नंतर ऑक्टोबर मध्ये तो मॉनिटाईज होऊन आला. या सगळ्या गोष्टी घडल्यात बरं का त्यामागे. मॉनिटाईज पण काय झालं, मॉनिटाईज होण्यामागं तो पहिल्यांदा त्याने डिमॉनिटाईजचा मला एक ईमेल पाठवला.
आता जर एखादा युट्यूबर एवढा महिना 2 महिने त्याच्यावरती कंटिन्यू काम करतोय, दिवसाला 2-2, 3-3 व्हिडिओ त्याच्यावरती सोडतोय, त्यांचा डायरेक्टली मेल होते की तुमचा जो चॅनल ती डिमॉनिटाईज केलाय. त्याच्यावरती एकच शॉर्ट व्हिडिओ मी वेगळी टाकली होती, त्याच्यामुळं ते डिमॉनिटाईज झाला. आणि महत्वाची गोष्ट मला त्याच्यावरून सांगावीशी वाटते, त्या रागाच्या भरात मी त्या चॅनलवरचे 70 व्हिडिओ त्यावेळी डिलीट केले होते. पण मी डिमोटिवेट झालो, यार काय एवढं कष्ट करून काय फायदा नाही. नंतर मग मी काय केलं, म्हटलं नाही, हारणार नाही जिंदगी. स्ट्रगल इज द वन ऑफ द बेस्ट वेपन इन युअर लाईफ. संघर्ष तुमच्या जीवनामधलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. संघर्ष तुमच्या जीवनामधलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे आणि ते प्रत्येकाने वापरलं पाहिजे. मग त्या ठिकाणी करण असेल किंवा मग त्याचे मित्र असेल किंवा मी असेल. मग डिमॉनिटाईज झाल्यानंतर मी परत काही व्हिडिओ अपलोड केले. माझा वॉच टाइम परत कमी झाला. जे व्हिडिओ डिलीट केल्यामुळे वॉच टाइम कमी झाला. परत मला 1000 वॉच टाइम ते कम्प्लीट करावा लागला. परत 2-3 महिन्यात मी अप्लाय केल्यानंतर माझा चॅनल मॉनिटाईज झाला आणि आता भरपूर डॉलर त्याच्यावरती जमा आहे. आणि काही दिवसामध्ये मला वाटतंय की माझं पहिलं पेमेंट युट्यूब मार्फत येईल. त्याच्यावरती पण अजून संघर्ष चालू आहे. कधी व्ह्युअरशिपचा संघर्ष असतो, कधी सबस्क्रिप्शनचा संघर्ष असतो, पण चालू आहे. बरोबर आहे, कारण की इम्पॉसिबल शब्दामध्ये सुद्धा आय एम पॉसिबल असं लिहिलेलं असतं. म्हणून मला वाटतंय लवकरच होईल आणि ते आमची सगळी प्रोसेस त्याच्या मागे चालू. नक्कीच होईल रोशन सर, कारण की मी बघत आलोय तुम्हाला, तुम्ही इतकं मेहनती माणूस आहे. कारण की बघितलं ज्यावेळेस एखादा चॅनल मॉनिटाईज होतो आणि तो डिमॉनिटाईज होतो, ज्यावेळेस स्वतःला एकदम डिमोटिवेट होतो माणूस, की वाटतं युट्यूब सोडून जावा, या गोष्टी प्रत्येकाला वाटतात. मग तुम्ही त्याच्यावर मात करून तुम्ही पुन्हा तुमची शून्यातून सुरुवात केली आणि तुमचा चॅनल आज मॉनिटाईज आहे. तुमचं आज पहिलं पेमेंट देखील येईल आणि तुम्हाला आता आदर्श पुरस्कार देखील जाहीर झालाय. तर मला एक सांगा, तुमचं एज्युकेशन काय आणि तुम्हाला या फील्डवर आल्यानंतर तुमचं एज्युकेशनचं आणि या फील्डचं काय वाटत नाही तुम्हाला? नाही, माझं जे एज्युकेशन झालंय त्याचा सोशल मीडियाचा कवडी मात्र काही संबंध नाही. कारण की माझं एज्युकेशन हे आणि माझं जे पत्रकारिताचं असेल किंवा सोशल मीडियाचं जे फील्ड आहे ते दोन्ही एका नाण्याची 2 बाजूने म्हणतात. त्यांचे तोंडच उलट्या दिशेचे, कारण की त्यांचं काही तथ्यच नाहीये. एज्युकेशन वेगळ्या फील्डमध्ये झालेलं आहे. सोशल मीडियाच्या याच्यामध्ये उतरण्यामागे याचं कारण म्हणजे मला पहिल्यापासून बोलण्याची चांगली सवय होती आणि नेहमी मी जर कोणाशी बोलायला लागलो तेव्हा तू खूप छान बोलतोस रे, तुझं वाक्यावरती किंवा मग एखाद्या पुस्तकावरती किंवा मग एखाद्या विषयावरती चांगलं प्रभुत्व आहे, तू खूप छान बोलतो, तू एखादा चॅनल का खोलत नाही. मग ती स्टोरी अशी तिथून चालू झाली. आणि पत्रकारितेचं बघायला गेलं तर करोनाच्या काळापासून मी 2-3 चॅनलचं काम केलेलं आहे किंवा मग 2-3 त्याच्यानंतर ऑनलाईन वेबसाईट वगैरे जे असतात त्याच्यावरती काम केलेले. वेगवान असेल, स्टार 24 असेल किंवा मग वेगवेगळ्या भरपूर आहे. आता आमचा करंटली आमचा स्वतःचा योगेश माळंकर आणि मी आमच्या दोघांना मिळून एक चॅनल चालू आहे, सिन्नर लाईव्ह न्यूज नाव आहे त्याचं. इंस्टाला त्याचं मोठं पेज आहे. युट्यूबला माझा रिअल रोशन पाटोळे व्लॉग आणि सिन्नर लाईव्ह म्हणून चांगलं एक युट्यूबला 2 चॅनल आहे. अशा प्रकारे एज्युकेशनचा आणि ह्या फील्डचा कवडी मात्र काही संबंध नाही, हे मला याच्यातून सांगायचं. तुम्ही एक आदर्श शिक्षक देखील आहात. मी बघितले तुमचे मुलाखतीचे काही व्हिडिओ बघितले, तुमचे विद्यार्थी 9वीच्या परीक्षेत आता टॉप आलेले आहेत. तर ते देखील मी त्यांचा मुलाखतीचा व्हिडिओ बघितला होता आणि ते बघून तर एक भारी फील होतंय. एक युट्यूबर, एक शिक्षक देखील आहे आणि खरंच त्यांचा एक आदर्श घेण्यासारखं तुमचं व्यक्तिमत्व आहे. युट्यूबर देखील आहात आणि शिक्षक देखील आहात. तर तुम्ही या शिक्षक पेशामध्ये कधीपासून उतरले असं? शिक्षकी पेशामध्ये मला जवळपास 4 ते 5 वर्ष झाले. कारण की या सगळ्या गोष्टी करोनाच्या आधीच्याच बरं का, करोनाच्या आधीपासूनच चालू केलेल्या आहे. पण त्याच्यामध्ये मला कन्सिस्टन्सी न ठेवता आल्यामुळं त्याचा स्ट्रगल जास्त झाला. पण अलीकडे जी कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळे त्याची फळं मला चांगली भेटत चालली. कारण की गीता पण समजावते, कर्मण्यवाधिकार असते माम फलेषु कदाचन, कर्म करत जा, फळाची अपेक्षा नका करू. आणि ती गोष्ट मी चांगली डोक्यामध्ये फिट करून घेतली. अरे म्हटलं कर्म करणं गरजेचं आहे. भगवान श्रीकृष्ण जर सांगतात कर्म करा, फळाची अपेक्षा नका करू, फळ तुम्हाला भेटणारच आहे. पण कर्मच नाही करायची, फळाची अपेक्षा करायची, मामूजी काय फुकट वगैरे वाटत नाही. ही लय महत्वाची गोष्ट आहे. मी शिक्षकी पेशाकडे कसा वळालो, कारण की आजकालच्या पोरांकडे जर तुम्ही बघायला गेलं ना, गलीत एवढे पोरं शिवाय द्यायला चालू करतात. एखादी घटना घडली ते एकमेकांना मारायला चालू करतात. या मुलांवरती ताबा नाही राहिलाय. कारण की ज्यावेळेस एखादा मुलगा झोपलेला असतो तर आईबाप कंपनीत निघून जातात, ज्यावेळेस ते कंपनीतून घरी येतात त्यावेळेस मुलगा झोपलेला असतो. या मुलांना संस्कार लावायचं काम कोणी केलंय? म्हणून मी ज्ञानजीवन क्लासेस नावाची एक
संस्था म्हणा किंवा मग एक अकॅडमी म्हणा मी ती चालू केली गेल्या 4 वर्षापूर्वी. आणि त्याच्या माध्यमातून मी जसा कुंभार मडकं मातीतून मडकं घडवण्याचं काम करतो, चिलम घडवण्याचं काम करतो, रांजण असेल, बोलका असेल हे घडवण्याचं काम करतो, तसं मी हे चिखलाचे गोळे म्हणा, ते विद्यार्थी म्हणा ते गोळा करण्याचं काम करतो. गोळा म्हणजे ते आपल्याकडे ऍडमिशन घेतो आणि नंतर मी त्याला घडवण्याचं काम करतो. म्हणजे कुंभाराचं आणि एका शिक्षकाचं काम सारखंच आहे. त्याच्याकडे येणारे काही मडके कच्चे असतील काही पक्के असतील, पण मग त्याला भाजून वगैरे त्यांना मारून झोडून त्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्या टाळूवरून हात फिरून त्यांना क्लिअर करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि मुलांना माझ्या क्लासेसचं नाव आहे ज्ञानजीवन. ज्या ठिकाणी ज्ञान पण भेटेल आणि जीवन जगण्याचा मार्ग पण भेटेल असं ज्ञानजीवन, म्हणून त्या क्लासचं मी ज्ञानजीवन नाव ठेवलं. आणि आजपर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना मी घडवण्याचा प्रयत्न केला बरं का. मी घडवलं असं म्हणत नाहीये, कारण की कुंभाराने जर मडके घडवलं तर कुठं तरी लीक राहतं, पाणी जसं पाझरतंय लोक म्हणतात त्याला मडके तरी घडवते का. तशीच माझी पण परिस्थिती आहे. मी कोणत्याच गोष्टी जास्त आव्हानात नाही का मी केलंय, अजिबातच मी प्रयत्न केलाय. वाळूचे कण रगडतात तेलही गळे असं म्हणतात, असं ऐकलंय बरं का मी. तीच आहे, माझ्याकडे वाळू येते मी फक्त रगडायचा प्रयत्न करतो. माझे प्रयत्न मी करतोय, पण त्यातून तेल निघू अगर ना निघू ते समोरच्या हातात आहे. आपण आपलं प्रामाणिकपणे काम करणं हे मला माझ्या घरच्यांनी पहिल्यापासून शिकवले. ही महत्वाची गोष्ट आहे. कर्तव्यापासून कधीही परामूढ होऊ नको ही गोष्ट मला त्यांनी शिकवली. आणि आजकालचा शिक्षक आहे ना कर्तव्यापासून पळतोय, भागतोय. शिक्षकांनी कर्तव्यापासून पळू नये. माझं एक स्पेशल त्याच्यासाठी एक सांगणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. शिक्षकांनी कर्तव्यापासून पळू नये. ज्यावेळेस शिक्षक कर्तव्यापासून पळतो, मुलांना शिकवण्यापासून पळतो, त्यावेळेस ते मुलं आहे ना कधीच घडणार नाही. माझे स्पेशली मत. त्याच्यामुळे शिक्षकांनी कर्तव्यापासून पळू नये. आणि हा माझा शिक्षकी पेशेकडे वळण्याचा त्याचा मागचा हेतू होता. रोशन सर, आपल्या जे आजचे युवक आहेत त्यांना अध्यात्माबद्दल काय सांगणार तुम्ही? ते आपल्या अध्यात्माला आणि त्यांच्या जीवनाला कसं ते दोन्हीचा वापर करून त्यांच्या जीवनाला कसं उच्च स्तरावर जाऊ शकतं? ते महत्वाची गोष्ट बरं का. अध्यात्माशिवाय मी तर म्हणेल जीवनच नाहीये. कारण की ऋषी असतील, महर्षी असतील, गीता असेल, रामायण असेल, महाभारत असेल, या सगळ्या गोष्टी अध्यात्मावरतीच आहे. वेद असतील, उपनिषद असतील, या सगळ्या गोष्टी अध्यात्मावरतीच आहे. आणि अध्यात्म हा शब्द आहे ना, एखाद्या मुलीचं नाव जर अध्यात्म ठेवलं तिच्या मागे जास्त मुलं लागतील अशी परिस्थिती झाली आहे. पण ते अध्यात्म समजून घ्यायला आपण कोणी तयार नाही. अध्यात्म ही अशी गोष्टी आहे, ज्यावेळेस आपण गीता रेफर करतो ना, गीता, तर गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला असा काही उपदेश केलेला आहे ना, तो उपदेश ऐकून आपण बधीर होऊन जातो. कारण की आपल्या समजण्या पलीकडची ती गोष्ट आहे. 18 अध्याय, 700 श्लोक, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र पासून तर यत्र योग कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिर्दिवा नीतिर्मती मम. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि धनुर्धारी अर्जुन आहे त्या ठिकाणी विजय निश्चित आहे. मग स्वतःला श्रीकृष्ण समजा, स्वतःला धनुर्धारी अर्जुन समजा आणि चालू पडा. भगतसिंगाला त्यांचे वडील म्हटले की तुला लग्न करायचं आहे, मुलगी बघितली, तुला लग्न करावंच लागेल म्हणे, त्याशिवाय संसार सुखाचा होणार नाही. भगतसिंगाने एवढं सांगितलं, लग्न करायचं तर मला मात्र माझ्या मातृभूमीशी, लग्न करायचं तर मला माझ्या मातृभूमीशी, मला मुलीशी लग्न करायचं नाही. आणि फाशी मला जाहीर झाली ती फाशी मी घेणार. वयाच्या 22-23 साली त्यांना लग्नाची ऑफर होती, 23व्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली. ही महत्वाची गोष्ट आहे. आजकालच्या मुलांना जर म्हटलं लग्न करायचं तर उतावीळ होतं. ह्या गोष्टी अध्यात्मातून आपल्याला शिकण्यासारख्या. या सगळ्या गोष्टीचा अध्यात्माचा लवलेश प्रत्येकाच्या जीवनात जर असेल तुमचं जीवन वेगळं होऊ शकतं. रोशन सर, अतिशय छान तुम्ही तुमच्या भाषेमध्ये आजच्या युवकांना तुम्ही समजवण्याचा प्रयत्न केला अध्यात्माबद्दल. आणि मला एक सांगा, आजकालच्या युवकांना संगत काय मॅटर करते? संगत खूप महत्वाची आहे ना. संगतीशिवाय काय मला ते सांगा. एखादा तांदूळ घ्या, तो तांदूळ जर कुंकासोबत जर मिक्स केला तर तो देवाच्या चरणी पोहोचतो. आणि तोच तांदूळ जर डाळीसोबत मिक्स केला तर तो त्याची खिचडी बनते. संगत मॅटर नाही करत, मग काय मॅटर करते? आजकालचे मित्र जर ध्यानावर नसले, मित्र तुमची संगत गुण जर चांगले नसल्या तर तुमचा मित्र घडू शकतो का? रामायणात उदाहरण घ्या ना. रामायणामध्ये भगवान श्रीरामांना गुह राजासारखा मित्र होता, सुग्रीवासारखा मित्र होता, बिभीषणासारखा मित्र होता. जर मित्र चांगला असताना तो धर्माकडून लढायला तयार होतो. रावणाला कसं मारू शकला भगवान श्रीकृष्ण? रावणाला भगवान राम कसे मारू शकले? बिभीषणासारखा त्यांच्याकडे मित्र होता. ज्या वेळेस भरत त्यांना मारायला आला, म्हणजे हा त्यांचा काय झाला, भ्रम झाला, लक्ष्मणाचा भ्रम झाला की भरत रामांना मारायला येतोय. त्यावेळेस भगवान श्रीराम म्हणतात की नाही,
मला मारायला भरत नाही येते, मला भेटायला बरं येतोय. आणि ज्यावेळेस ही गोष्ट गुहराजाला कळते, गुहराजा काय करतो माहितीये का, सगळं सैन्य घेऊन भरताचा सामना करण्यासाठी त्या ठिकाणी येतो. ही महत्वाची गोष्ट आहे. श्रीकृष्ण सुद्धा माझं उदाहरण घ्या. दोघांनी ठरवलं 5-5, 10-10 वर्ष आपण भेटायचं नाही. कोण किती काम करत संस्कृतीचं बघू. आजकालचे तरुण करतात का? ते असं म्हणतात आजकाल आपण तू किती पुरी पटितो मी किती पुरी पटितो ते बघू. हे संस्कारांचा हा जो भाग आहे ना, हा झाला पाहिजे. मी पालकांना एक याच्यावरून सजेशन देतो की त्यांनी पोरांना एक वर्ग कमी शिकवा, पण महत्वाची गोष्ट संस्कार जास्त लावा. कारण की संस्कार ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ती का 2 रुपये किलो आणि दुकानात भेटत नाही. खा मग गेलं करण मला 2 रुपये किलो दे ना, संस्कार भेटतील का? नाही भेटत. संस्कार हे लावावेच लागतात, संस्कार हे कमावेच लागतात. जर शुभम करती कल्याणम आरोग्यम धन संपदा असं म्हणताना जर संध्याकाळी एखाद्या पोराला जर एखाद्या आईबाप दिवा लावताना जर जवळ घेऊन बसत नसतील, त्याला संस्कार लागतील का? त्याला संस्कार लागतील फक्त गल्लीतच. गल्लीत लोक संस्कार लावायला एवढे टॅलेंटेड आहे का त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. आपल्या पोराला आपण संस्कार लावू शकतो. आणि मग जो अध्यात्माचा विषय, या सगळ्या गोष्टींचा विषय किंवा मग तरुणांच्या संगतीचा विषय, हे जे मी रेफरन्स दिले, सुदामा श्रीकृष्ण असेल, भगवान श्रीरामांचा असेल, छत्रपतींना जर मावळे जर सारथी झाले नसते, छत्रपतींनी स्वराज्य घडवलं असतं. मित्र प्रबळ पाहिजे. बरं 4च मावळे घेतले, 4च मित्र घेतले, रोहिडेश्वराच्या मंदिरापाशी गेले. रायरेश्वराचं मंदिर नाही बरं का, रोहिडेश्वर नाव आहे त्याचं. ते रोहिडेश्वराच्या मंदिराच्या पायथ्याशी गेले, मंदिरात गेले आणि हे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे ही श्रींची इच्छा. ही सोपी गोष्ट वाटते का? 4 मित्रांना घेऊन. आपले मित्र काय करतात, एखादा मारला का जाईल बॉम्ब मारित एकाच गाडीवर बसा, 25-25चा टाका चौघा नाही त्यांना मारून. अरे ही संगत काय कामाची? जी संगत तुमची जीवनच घडवणार नाही अशी संगत काय कामाची? संगत अशी घडवा, अशी बनवा की तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. लेटेस्ट आता 12th फेल हा मूवी आला असेल, तुम्ही बघितला असेल. श्रद्धा नावाची गर्लफ्रेंड होती त्या हिरोची. त्याच्यामध्ये तुम्ही बघा, ती म्हणे जर तू IAS नाही झाला तर दोघंही पिठाच्या गिरणीवरती काम करू. अशी संगत पाहिजे. हे संगत बहुत इम्पॉर्टंट आहे भाई साहब जिंदगी में. नाही तर काहीच नाहीये. जन्माला आला हेलम पाणी होऊन मेला, अशी गंमत आहे. संगतीवरती बोलायला सांगितलं म्हणून एवढ्या गोष्टी बोललो मी. संगत जीवनात खूप महत्वाची आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही संगत कशी असावी एक्सप्लेन केलं, अतिशय भारी उत्तर दिलं. तर पुढचा प्रश्न असा आहे रोशन सर, बघा तुम्ही आता आदर्श नेमकी कोणाला आहे? तुम्ही तुमच्या जीवनात कोणाला आदर्श मानतात? मी माझ्या जीवनात आदर्श आई वडिलांना सोडून कोणालाच मानत नाही. आणि तिसरं जर असेल तर गुरुजन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत चारित्र्य जे आहे माझ्या जीवनामध्ये नसनसनमध्ये भिनलेले आहे. आजही एखाद्या मुलीकडे जर बघायचं असेल ना तर मी ती वेगळ्या नजरेने कधीच बघत नाही, कारण की ती नजरच वाईट होत नाही. मी नेहमी छत्रपतींना असं गुरुस्थानी मानतो ना की त्यांच्या जीवनातला परस्त्रीला माते समान जर कोणाला कोणी जर मानायला शिकवलं असेल ते छत्रपतींनी शिकवलं. माझ्या जीवनात जर आदर्श कोणी असेल ना, कष्ट करणारा माझा बाप असेल, 24 तास एखाद्या कष्टकरी बाईसारखी राबणारी माझी आई असेल, हेच लोक माझ्या जीवनात रोल मॉडेल आहे. आणि आजकालच्या तरुणांनी रोल मॉडेल कोणाला मानले माहितीये का? जे 30-30 सेकंदाचे रील बनवतात ना ते टगे, जंगली रमी प्यावना महाराज, भिकारी हो जावना महाराज, अशा भिकाऱ्यांना तिने रोल मॉडेल बनवल्यामुळे ना संस्कृतीचं वाटोळं झालंय आणि मुलांचं वाटोळं झालंय. आई बापाला जो माणूस रोल मॉडेल किंवा आदर्श मानतो ना तो माणूस कधीच वाया जात नाही. कारण की त्याला बापाच्या कष्टाची जाण असते. बापाच्या बनेला भोक किती पडले हे ज्याला माहित असतं ना, आईच्या पायाला किती टाचा पडल्या ते कशा प्रकारे पडल्या कोणते कष्ट करून पडलेत ना हे ज्याला कळतं ना तो कशाला दुसऱ्याला रोल मॉडेल ठरवेल. मग आजकालच्या तरुणाला माझं सजेशन आहे, ही जी हिरोगिरी भाईगिरी तुम्ही जे कळतात ना रीलवरती, तुम्ही रील काढू नका. या मताचा मी अजिबातच नाही. तुम्ही रील काढा, चांगल्या काढा, मोटिवेशनल रील काढा, प्रेरणादायी समाजाला प्रेरणा भेटेल अशा रील काढा, समाज घडेल अशा रील काढा. अंग प्रदर्शन करून रील काढू नका. एक काळ असा होता की ज्या ठिकाणी अंग झाकण्यासाठी लोकांची कमतरता होती आणि त्याच्यावरती लोकांना पैसे भेटत होते. आजकाल अंग उघडे करण्याचे पैसे भेटतात. ज्याचं जेवढं अंग मोकळं त्याला तेवढे पैसे. लाज बाळगली पाहिजे आपण. आणि रोल मॉडेल आपल्या घरच्यांना ठेवा,
किंवा मग आपले संत असतील, महापुरुष असतील, या लोकांना तुम्ही रोल मॉडेल ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी दॅट टाईप ऑफ चॉईस इज इन युअर हँड, नॉट इन माय हँड. बघा आजची युवा पिढी अशी आहे, मोबाईलच्या जास्त आहारी गेली. ठीक आहे, मोबाईलच्या आहारी जाऊन जरा आपण बघत आलोय टक्केवारी कमी देखील पडते. त्यानंतर काही वेगळे निर्णय घेता येतात, त्याबद्दल काय सांगाल? आजकाल लोक म्हणतात मोबाईल चांगलं माध्यम नाही. कोण म्हणतं मोबाईल चांगलं माध्यम नाही? तुम्ही वापर कसा करता ते लय महत्वाची गोष्ट आहे. बरं, मोबाईलवरती ज्या वेळेस कोरोना काळामध्ये सगळं ऑनलाईन शिक्षण चालू होतं, मोबाईल आला. आजकाल तुम्ही बघायला गेला तर मी आजपर्यंत मोबाईलचा चांगला यूज केलाय बरं का. मी माझ्या शिक्षणासाठी असेल, माझे युट्यूबचं चॅनल असेल, मी युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवतोय. कधी ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा माझं चॅनल मॉनिटाईज आहे, माझ्यासाठी ते चांगलं माध्यम आहे. बाकीच्या तरुणांसाठी ते चांगले माध्यम का नाही? कारण की त्यांनी लाखो प्रमाणामध्ये किंवा मग 7वी 8वीच्या मुलींनी आज इन्स्टाचे आयडिया चालू केले. ते त्यांनी अशा प्रकारचे ऍडिक्शन करून घेतलंय का 7वी 8वीच्या मुलींना विष प्यायची वेळ आली का मुलगा रिप्लाय देत नाही म्हणून, ब्लॉक केलं म्हणून. बरोबर आहे की नाही? सोशल मीडियाकडे तुम्ही कशा प्रकारचं माध्यम म्हणून बघता हे खूप महत्वाचं आहे. ऍडिक्टेड होऊ नका त्या गोष्टीला. जर ऍडिक्टेड झालं तर चांगल्या गोष्टीसाठी व्हा. समजा आता एखादा MPSC UPSC सारखा अभ्यास करतोय, गव्हर्नमेंटचा अभ्यास करतोय, असे किती चॅनल मी तुम्हाला युट्यूबवरती दाखवून देऊ का ते तुम्हाला मार्गदर्शन म्हणून ठरते. फिजिक्स वाल्याचा चॅनल, फिजिक्स वाला ऐकला असेल बघे. त्याच्यानंतर भरपूर असे किती चॅनल मी तुम्हाला दाखवून देऊ का ते चॅनल तुम्हाला मोटिवेशन म्हणून भेटतील. 4-4 हजार रुपयाची बॅच घेऊन तुम्ही त्यांचं अख्खं आयुष्याचं शिक्षण त्यांच्याकडून घेऊ शकतात. आणि एम्स असेल, IIT सारखं या ठिकाणी तुम्ही सिलेक्शन घेऊ शकतात. खूप अशा भरपूर अकॅडमी आहे. तुम्ही त्या माध्यमाकडे कशा प्रकारे बघतायत ना हे महत्वाचं आहे. आणि आईबापांना माझं परत एक सांगणे, 6वी 7वी 8वी 9वी 10वी या मुलींना मोबाईल देणं तुम्ही बंद करा. कारण की इन्स्टावरच्या त्यांच्या आयडिया एवढ्या भयान चालू आहे. काल का परवाच मी 2-3 आयडिया अशा बघितल्या का मला तिची किळस यायला लागली अक्षरशः. काय सांगावं या आई बापांना? का तुमची मुलगी इन्स्टावरती रील टाकते, का तुमची मुलगी इन्स्टावरती पोस्ट बनवते, का तुमची मुलगी हाईड करून स्टेटस टाकते? काय सांगावं? आणि आई बाप शेतकरी असल्यामुळे त्यांना माहित नाही इन्स्टा काय. इन्स्टा नाही, काही लाईक फिन्स्टा करून टाकली, फिसकटली आहे. जर सुईमधून जर द्वारा निघून गेला ना, सुईचा असतो तो खतम होऊन जातो, त्वचापुरतीच राहते. पण जर सुईमध्ये जर धागा जर ओवला ना, ती जोडण्याचं काम करते. मग ती गोदडी असो किंवा एखाद्याचं आयुष्य असेल, जोडण्याचं काम करा. फिन्स्टा नका बनू. इन्स्टा स्टार होण्याची लय हाऊस असेल ना, कंटेंट टाकत राहा, पॉझिटिव्ह कंटेंट टाकत राहा. एखाद्याशी चॅटिंग करताना एवढ्या बेकार चॅटिंग येतात या सोशल मीडियावरती, बधीर होऊन जाऊ. त्याच्यामुळे चांगल्या लोकांची कॅटेगरी अलीकडे कमी झाली आहे. आता मी माझे जर सगळे तुम्ही व्हिडिओ जर ओपन करून बघितलेत ना, सगळे मुलाखतीचे आणि न्यूजचे असतील, व्लॉगचे असतील, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दिसणारच नाही. का? टार्गेट क्लिअर आहे ना. हमको ये करना है भाई, सब ये करना है, दुसरं काहीच नाही. मला हे करायचं ना, मी तेच करणार. लोकांना खुश करण्यामागे आपण कशात खुश आहेत ना हे बघा. दुनिया काही वाढ नाही, दुनिया काही तेल नाही. नक्कीच. आणि एक विचारायचं ठरलं तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये मित्र किती पाहिजे? कारण की आता मी आजच्या ज्या युवा पिढीला बघतो की खूप मित्र झाले. काय झालंय आजच्या युवा पिढीला ना, समजा मी आहे स्वतः, तर मला मित्र खूप आहे आणि त्या मित्रांनाच आपण सर्व टाइम देतोय, तर आपल्यासाठी टाइम नाही, आपल्या वडिलांसाठी टाइम नाही. या गोष्टीबद्दल काय सांगणार तुम्ही? आपल्या हाताला बोटे किती पाहिलेत का? 5 बोटे, बरोबर आहे. मधला सेंटर स्वतःला समजा आणि 1 2 3 4 एवढे 4च मित्र कमवा. हे 4 मित्र का माहिती का? जर मेल्यानंतर घरच्यांनी जर जाळायला नेलं नाही, निदान ते 4 खांदेकरीच तयार तर राहतील आपल्याला नेऊन फेकायला बाहेर किंवा जाळायला. एवढेच मित्र कमवून फापट बसारा करू नका. फापट बसारा कारण ज्याला मित्र कोणाला जास्त असं माहितीये का? जो वायफट असतो. वायफटाचे मित्र नेहमी वायफटच असतात, हे पण बघा. मग मी ते तांदळाचं उदाहरण जे दिलंय ना, संगतीचा गुण. संगत माणसाचा सोबत गुण केव्हा होऊन जाते कळत सुद्धा नाही. एक मन आहे ना, ढवळ्यापाशी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. एखाद्याचा वाण लागत नाही पण गुण अशा प्रकारे घुसतो ना. तुम्ही कधी बघा, एखादा जर मुलगा जर दारू पेत असेल ना, 99% त्याचा आहे ना, त्याचा मित्र बेवडाच असतो. 1% जो दिल तंबाखू ना, तो मित्र जाणार जुना. अशी एक म्हणे. तुम्ही म्हणजे याचा चांगल्या गोष्टीचा अभ्यास करा.
संगत आहे ना, मित्र कमवायचे असेल ना तर 4-5 मित्र कमवा. आणि जर ज्याला 4-5 मित्र कमवायचे सुद्धा जीवन येत असेल ना, त्याला पुस्तकाला चांगला मित्र बनवा. बुक इज द वन ऑफ द फायनेस्ट फ्रेंड एव्हर. लय महत्वाची गोष्ट आहे, पुस्तकासारखा मित्र नाहीये जीवनामध्ये. बरोबर. तर आजच्या युवा पिढीनं, मी समजा आणि माझ्यापेक्षा जे लहान मुलं 15-16 वर्षाचे, 17-18, तर त्यांनी कोणती पुस्तकं वाचली पाहिजे? त्यांना एक जीवनाला चांगला आकार भेटेल आणि चांगल्या प्रकारे त्यांना समाजात वावरण्यासाठी नॉलेज भेटेल. चांगली गोष्ट आहे ना, चांगला प्रश्न विचारला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी तर सगळेच सांगतात मोटिवेशनल पुस्तक वाचा, हे वाचा, ते वाचा. सगळे शाळेतले पुस्तक वाचतात. मी तर 2-3 पुस्तकांचे नाव तुम्हाला सांगतो. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, अचेतन मनाची शक्ती, जोसेफ मर्फी यांचे एक पुस्तक वाचा. त्या पुस्तकामध्ये एक लाईन मध्ये मी सांगतो काय, जो तुम्ही विचार करता ना तसे तुम्ही करता, जो तुम्ही विचार करता ना ते तुम्ही बनता. समजा जर मी डॉक्टर बनण्याचा विचार केलाय ना, आज रात्री मी विचार करताना झोपलोय, विचार करता करता झोपलोय की मला डॉक्टर व्हायचं. दुसऱ्या दिवशी तुमच्या माइंड तुम्हाला रात्री झोपण्यामध्ये ना असं काही तयार करतो ना, 1000 सोल्युशन तुमच्या समोर ठेवतो. डॉक्टर कसं व्हायचं, पैसे कसे कमवायचे, ऍडमिशन घ्यायचं, पैसे कुठून येणार, मग ते माध्यम तयार करते. त्याला म्हणायचं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. त्याच्यानंतर रिच डॅड पुअर डॅड हे नावाचे एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर 5 AM क्लब नावाचे एक पुस्तक आहे. सकाळी 5 वाजताच का उठलं पाहिजे, आजपर्यंतचा इतिहास आहे. सूर्यासारखं जर जळायचं असेल ना, सूर्यासारखं जर तेजस्वी व्हायचं असेल ना, सूर्यासारखं जर तेजस्वी व्हायचं असेल ना, तर आधी सूर्यासारखं जळायला शिकलं पाहिजे. ढुंगणावर ऊन पडेपर्यंत झोपायची सवय आपल्याला लागल्यामुळे ना, सूर्य कसा उगवतो हे पाहायला आपल्याला सवड नाहीये. सूर्याला आपण उठवलं पाहिजे. आणि जे लोकांनी सूर्याला उठवले ना, ते लोकांनी जीवनात नेहमी यशस्वी झाले. त्याच्यानंतर छावा वाचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं. श्रीमान योगी वाचा, छत्रपती शिवाजी महाराज यांचं. मृत्युंजय वाचा. मृत्युंजय मी पण वाचलं नाही बरं का, पण आलं तर माझ्या हातामध्ये, थोडंफारच वाचलंय, पण ते पूर्ण वाचलं नाही. पण मी जेवढ्या पुस्तकांची जर नावं सांगितली आहेत ना, प्रत्येक पुस्तक मी वाचले तेव्हाच ते तुम्हाला सांगते का. असं नाही का मग मी पाठ करून आले बरं त्याची माझी मुलाखतच आज झाली, बोलायलाच आम्ही आज बसलोय, ना प्रश्न ना कृष्ण, ते प्रश्नांची गरज पण नसते. पण मग सांगायचा उद्देश असा झालाय, त्यांनी बघितले माझ्या घरात कशी लायब्ररी पुस्तकांची. ओके, ते मला सांगायचं म्हणजे चांगले चांगले अजून भरपूर पुस्तकं पहिले तुम्ही वाचा. त्याच्यात पॉवर ऑफ कॉन्फिडन्स आहे, माझ्या मते मनोज आंबिके यांचं एक पुस्तक आहे पॉवर ऑफ कॉन्फिडन्स. आत्मविश्वासाची एक शक्ती असं काहीतरी एक पुस्तक आहे, वाचा. हे पुस्तक हळूहळू वाचा. ज्याची मान पुस्तकांमध्ये असते ना, त्याची मान समोर कोणाकडे झुकत नाही, एवढं बाकी लक्षात ठेवा. बरोबर की नाही? बरोबर. नक्कीच मित्रांनो, मी बघतोय रोशन सरांचं, मी घरामध्ये त्यांची कुठे एक कपाट भरलेलं डायरेक्ट पुस्तकांचं. आणि ते पुस्तकाला त्यांचा गुरु मानता, खरंच आहे एक आदर्श मानता. जे आज जे काय आहे ते पुस्तकामुळे, कारण की एक पुस्तक माणसाला घडवण्याचा प्रयत्न करतो. आणि माणसाच्या ज्यावेळेस माणूस एकदम डिमोटिवेट होतो ना, कशामुळे होतो, माणसाची विचार करण्याची क्षमता कमी राहते. माणसाला काय वाटतं, माणूस ज्या माणसाकडे नॉलेज नाहीये तो माणूस काय करतो, तात्पुरता विचार करतो, लाईफ टाईमचा विचार करत नाही. पुस्तकी नॉलेज जर असला माणसाला, त्या गोष्टीचा काय करतो माणूस, पुढचा विचार करतो. आणि कोणता पण डिसिजन घेण्याआधी स्वतःबद्दल विचार करतो, घरच्यांबद्दल देखील विचार करतो. रोशन सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आजकालच्या शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुमचा? खूपच भारी प्रश्न विचारला. कारण की शिक्षणावरती जर बोलायला गेलं ना, खूपच जबरदस्त काहीतरी म्हणजे एक जबरदस्त असं वक्तव्य तयार करता येईल बरं का त्याच्यावरती. तपोवन शिक्षण पद्धती जी सकाळी 3 वाजेपासून ब्रह्ममुहूर्तापासून चालू व्हायची, तर रात्री 11 वाजेपर्यंत असेल, 10 वाजेपर्यंत अशी तपोवन शिक्षण पद्धती होती. आणि आजकालची शिक्षण पद्धती झाली ती फक्त ईट ड्रिंक अँड बिमारी, म्हणजे खा प्या आणि मजा करा, अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था झाली. आणि ती नसावी, याला कारणीभूत एकच आहे, आजकालची शिक्षण प्रणाली असेल किंवा मग आजकालचे शिक्षक असतील. मी तर सगळ्यात जास्त शिक्षकाला दोष देतो. याचं कारण मी स्वतः शिकवतो पोरांना. मी माझ्या कर्तव्यापासून कधी परामुडं होत नाही, मी माझ्या कर्तव्यापासून कधी मागं पुढे पाहत नाही. जर पोरांना शिकवायचंय ना तर शिकवायचंच आहे, जोपर्यंत ती कन्सेप्ट त्याला क्लिअर होत नाही तोपर्यंत मागं करायचं. पण आजकालच्या शिक्षकांचे सगळे सारखेच आहेत का? नाही. शिक्षकांनी ती गोष्ट लक्षात ठेवायची, पोरं जर घडवायची आहे ना, बढावता पण आले पाहिजे आणि घडवता पण आले पाहिजे. कुंभार मडका असं घडवतो, मारून 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 नंतर टापळत मग एकच मडकं घडतं.
तसं पोरांना तुम्ही घडवा. आणि शिक्षण पद्धती माझ्या मते ना इथं पण किंवा गुरुकुल पद्धतीमध्ये सुद्धा ऍड झाली पाहिजे. आजकालच्या पोरांना 7वी 8वीला छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, काहीला 4थीला आहे. मी म्हणतो पहिल्यापासूनच धर्माचं शिक्षण द्यायला चालू करा. कारण की तुम्ही जर एखाद्या ठिकाणी जर बघितलं ना तर वयाच्या 2-3 वर्षापासूनच पोरांना धर्माचं शिक्षण द्यायला चालू केलंय. म्हणून ते पोरं कट्टर झाले. धर्मासाठी ते पोरं काही करायला तयार आहेत. आपल्या धर्माचं व्याख्या विचारा, धर्माची संस्कृतीची व्याख्या विचारा. पोरांना फक्त सांगतील संस्कृती एका मुलीचंच नाव आहे सर, तेवढंच बरं वाटतं. अरे संस्कृती त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. पोरांना या पहिलीपासूनच बालवाडीपासूनच्या गोष्टींची सवय लावली पाहिजे. बाल संस्कार केंद्राला पोरं पाठवले पाहिजे, युवा केंद्राला पोरं पाठवले पाहिजे, मोठमोठे शिबिर असतात त्या शिबिरांना पोरं पाठवले पाहिजे. बरं आजकाल काय झालं माहिती का, पोरं एकच असल्यामुळे बापा आईचं सगळं जीवन त्या पोरामध्ये गुंततं. त्याला ते संस्कृती विसरत चालले, धर्म विसरत चालले. गुरुकुल शिक्षण पद्धती असेल, तपोवन शिक्षण पद्धती असेल आणि आजच्या शिक्षण पद्धतीमुळे मध्ये जो आहे ना तफावत, तो हा तफावत, तीही तफावत आहे. कारण की पूर्वीच्या काळामध्ये ना 60-60 हजार विद्यार्थ्यांचा वशिष्ठ ऋषींसारखे तपोवन शिक्षण पद्धती चालू होती. विश्वामित्रांची तपोवन शिक्षण पद्धती चालू होती. ज्या ठिकाणी माणूस माणसाला कापून खात होता अशा ठिकाणी जाऊन अगस्त्य ऋषींनी काम केलं. हे लोकांनी कसं काम केलं, हे शिक्षण प्रणालीच्या बेसिसवरतीच काम केले. यांनी भगवान श्रीकृष्ण घडवले असतील, भगवान श्रीराम घडवले असतील, लक्ष्मण घडवले असतील. यांनी का असेच घडवलेत का? चालता बोलता भगवान श्रीरामाला त्यांनी चांगलं शिक्षण दिलेले वशिष्ठांनी. हे लोक घडवले म्हणजे असेच नाही घडवले. म्हणजे शिक्षकांनी ना ह्या वेदांतांचा अभ्यास करा. मला कधी कधी लई चिड येते. यांना ह्या शिक्षणाचा लवलेश नसल्यामुळे ते पोराला काही देऊ शकत नाही. पुस्तकी किडा कवर तुम्ही बाहेरचं नॉलेज देण्याचा प्रयत्न करा, मुलं घडवण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेस तुम्ही मुलं घडवशाल ना, मुलं तुमचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही. पण मुलं तुम्ही घडवले नाही तर मुलं तुम्हाला मागं पुढे शिव्या दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. त्याच्यामुळे शिक्षकांसाठी माझं एक सांगणं आहे की तुमच्या कर्तव्यापासून पळू नका, तुमच्या कर्तव्यापासून परामूढ होऊ नका. कर्तव्य खूप मोठी जबाबदारी आहे. मी कर्मालाच कर्तव्य मानतो. त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या कर्माला कर्तव्य माना आणि चांगल्या प्रकारे मुलं घडवण्याचा प्रयत्न करा. कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणतात. जर वाघिणीचं दूध प्यायला कोण कुत्रा बसवणार का? वाघच बसवावं लागेल, वाघिणीच बसवावं लागेल. कवा चाबुक के डर से साला गधा भी खुर्ची पे बैठना सीख जाता है. अपन को ऐसे जिंदगी के शेर बनने, असल शेर बनने, सर्कस मध्ये शेर नाही बनायचंय. मग पोरांना तुम्ही सर्कस मध्ये शेर बनवणार का? नाही. गोळी मारली बसलं लगेच खुर्चीवर नाही. असं जिंदगी के शेर तयार करू. माझ्या क्लासचे पोरं जर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये जर बघितलं असेल ना, अफलातून आहे. हातच धरणार नाही त्यांचा कोणी. नुसता बोलत नाही मी घडवले पोरं, बनवले पण तेवढेच आणि घडवले पण तेवढेच. त्याच्यामुळं मी तर नेहमी की आमच्या ज्ञानजीवन मध्ये या शिक्षणा व्यतिरिक्त सगळं शिक्षण तुम्हाला दिलं जाईल. शिक्षणा व्यतिरिक्त का म्हटलं? कारण की शिक्षण हा प्रायमरी त्याची स्टेप आहे. ते सगळंच कोणी देईल भेटतं. ते तर आपलं प्रायोरिटी पहिली त्यालाच आहे, शिक्षणालाच आहे. ते तर देतात पण त्याच्यामध्ये जीवन पण घडवण्याचं काम करते. कोणाला स्टेज डेअरिंग आली पाहिजे, बोलता आलं पाहिजे, 4 चौघांमध्ये आपले पोरं उठून दिसले पाहिजे. याला शिक्षण म्हणतात. नुसतं पुस्तकातलं शिकून काय करता पोरांना? बाहेरचं पण शिकवा. 4 भिंती पलीकडचं जग काय ते सांगा. तेव्हाच वाघाचं दूध, शियणीचं दूध, वाघिणीचं दूध वाघ पिऊ शकतो. कळतंय? मग शिक्षण हे वाघिणीचं दूध फक्त म्हणू नका, ते पिणारे पोरं तयार करा. जसं ज्ञानजीवन क्लासेस करते तसं तुम्ही पण करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील शाळेला तुमच्यासारखी शिक्षकांची गरज देखील आहे. आज तुमच्याकडे बघून मला देखील तर वाटतंय. कारण की तुमचे विद्यार्थी मी बघतोय, अतिशय उत्तम विद्यार्थीकडे तुम्ही घडवले आणि येणाऱ्या काळात त्या विद्यार्थी नक्कीच तुमचं नाव काढतील. जरी तिथे तुमचं आताच नाव काढतात ना. आपले आताच 2-3 पोरं आपले आर्मी मध्ये सिलेक्शन झाले. त्याला भरपूर मार्गदर्शन केलंय मी. असा हवाबाजी नाही करते बरं का. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठॉय करणार माणूस मी नाही. मी जेवढ्या कॉन्फिडेंटली बोलतोय मेरे में की तो कुछ तो होगा, म्हणून मी ती सांगतोय. कारण की घडवले आहे आणि मग ते कशाच्याही बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत, संस्कारांच्या बाबतीत असते. 100 पैकी 99% पोरं आपले सगळे पोरं यशस्वी होणार. हे बॉन्डवरती लिहून द्यायची तरी माझी तयारी आहे. जर कोणी असेल ना की लिहून दे तर ह्या मिनिटाला मी ती लिहून द्यायला तयार आहे. नक्कीच. आजकाल तर बघतोय मी लोक पैशाच्या मागे धावत आहे. मी पैशाबद्दल काय म्हणणार, माणसाला पैसा इम्पॉर्टंट की स्टेटस इम्पॉर्टंट?
कोण म्हणतं जीवनात पैसा इम्पॉर्टंट नाही? सुंदरच्या स्टँडवर जा बरं, बाथरूमचे पैसे घेतात, बाथरूमला जाण्याचे पैसे घेतात, पैसा इम्पॉर्टंट नाही. पण हा पैसा हा जीवनाचा फक्त 5% भाग आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. जीवनाचा आनंद केव्हा घेणार तुम्ही? जीवनाचा आनंद घेण्यासाठी पैसाच हवा असं पण मी म्हणत नाहीये. पाव भाग आहे जीवनाचा, पैसा हा पाव भाग आहे. मग त्याच्यामुळे तो कमावला पाहिजे, पण तो कमवून पण एवढं ठेवू नका की 7 पुड्या बसून खातील आणि त्या 7 पुड्यांचं जे कर्म करण्याची वेळ येईल त्यावेळेस ते पराभूत होतील. असं एवढं पण कमवून ठेवू नका. त्याच्यामुळे प्रायोरिटी जीवन जगण्याला पण द्या आणि प्रायोरिटी पैसा कमावण्याला पण द्या, असं माझं सांगणं. नक्कीच आता येणारा जो काळ आहे तुमच्यासाठी अतिशय चांगला राहणार. मी तर म्हणतो तुमचा इथून पुढचा प्रवास एकदम भारी. तुम्ही जे आतापर्यंत तुम्ही जे प्रयत्न केले, जो संघर्ष केलेला आहे तुमच्या जीवनात, तो संघर्ष आता तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला आता कामाला येणार आहे आणि त्याचं फळ तुम्हाला आता भेटायला हळूहळू सुरू झालं आहे. नक्कीच एक दिवस तुम्ही अशा स्तरावर जाणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला बघून आत्ताच्या युथला देखील एक आदर्श व्यक्तिमत्व रोशन पाटोळे म्हणून एक आदर्श व्यक्तिमत्व तयार होतील. तर नक्कीच तुम्हाला भेटून आज खूप भारी वाटतंय. येणाऱ्या 9 जूनला तुम्हाला तो पुरस्कार भेटणार आहे. त्या पुरस्कारासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर धन्यवाद, आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप भारी वाटलं. तर धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. आज तुम्हाला आजच्या या मुलाखतीमधून मला काय घेण्याजोगं वाटलं तुम्ही आपल्या कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच तुमचं मत मांडा. आणि आजचा व्हिडिओ आज आपण येथेच थांबवत आहोत. थँक्यू.